आज आरोही आणि सायलीचा नवीन कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता. दोघीही जाम खुश होत्या. रेस्टॉरंटमध्येही एका रूममध्ये त्या 5 मुली होत्या. सायली आणि आरोहीला एकच रूम भेटली होती. बाकीच्या 3 मुलीही त्यांना त्यांच्यासारख्याच साध्या वाटल्या. त्या दोघीही मनमिळाऊ होत्याच. कुणामध्येही लगेच मिसळून जायच्या. म्हणून पहिल्याच दिवशी त्यांना हॉस्टेलमध्येही आणि कॉलेजमध्येही चांगल्या मैत्रिणी भेटल्या. पहिला दिवस तर कॉलेजचा पाहण्यामध्ये, नवीन मैत्री बनवण्यामध्येच निघून गेला. कॉलेज खरं खूपच छान होतं. मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे पैसे भरून ॲडमिशन घेतलेल्या मुलांपासून ते छोट्याशा गावामधील ते गरीब मुलं ज्यांनी स्कॉलरशिप मिळवून तिथे नंबर लावलेला होता, असे सर्वच तिथे फक्त आणि फक्त शिकण्यासाठी आले होते. डिग्री मिळवण्यासाठी आले होते. बघता बघता 15 दिवस असेच भरभर निघून गेले. सगळं काही चांगलं चाललं होतं. आरोहीलाही घरची खूप आठवण येत होती. पण कॉलेजमध्ये पूर्ण दिवस निघून जायचा म्हणून तिला जास्त काही वाटायचं नाही. सकाळी सकाळी जोशी साहेबांच्या राजवाड्यात कोणीतरी आज आलं होतं. राजवाड्याचं मोठं दार कोणीतरी ठोकावलं. कोण आलं असेल सकाळी सकाळी? स्वयंपाकघरात आजी करत असलेल्या सरूबाई विचार करतात आणि मीनाला कोण आले ते बघायला सांगतात. मीना दार उघडते आणि पाहुण्यांना बाहेर हॉलमध्येच बसून स्वयंपाकघरात जाऊन सरूबाईंना कोण आले हे सांगायला जाते. सरूबाई मीनाच्या हाताने पाहुण्यांसाठी पाणी पाठवतात. हात धुवून त्यांना पाहुण्यांचे स्वागत करतात आणि मी आलेच म्हणून तशाच साहेबांना बोलवण्यासाठी त्यांच्या रूमच्या दिशेने जातात. साहेबराव खुर्चीवर पेपर वाचत असतात. अहो, बाहेर येऊन बघा तरी कोण आले आज आपल्या घरी, सरूबाई साहेबांना बोलवतात. तसे साहेबराव त्यांच्या रूममधून बाहेर येतात. अरे नारायणराव, आज कसं काही वाट चुकलात तुम्ही? साहेबराव हॉलमध्ये येता सोफ्यावर बसलेल्या नारायणरावांना बघून लांबूनच म्हणतात. काय तुम्ही पण? आम्हाला इथे यायचं होतं आणि तसं आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाच्या कामासाठी आलोय, नारायणराव हसत म्हणतात. हो, तरीच म्हणूनच वहिनी साहेबांना येऊन आलो. साहेबराव नारायणरावांच्या शेजारी बसलेल्या लताबाईकडे बघत बोलतात. तशा लताबाईही हसतात. तेवढ्यात सरूबाई चहा नाश्ता घेऊन येतात. वहिनीसाहेब बसा ना तुम्हीही, नारायणराव बोलतात. तशा सरूबाईही बसतात. ते मी म्हणत होतो की आपल्या आरोहीच्या लग्नाचं काही बघितलं आहे की नाही तू? थोडं थांबून नारायणराव मूळ विषयावर बोलतात. हो रे, पण सध्या तरी ती शिकत आहे म्हणून आम्ही अजून काहीच विषय घेतलेला नाही लग्नाचा, साहेबराव नारायणरावांना म्हणतात. अरे पण चांगलं स्थळ आलं तर मग काय अडचण आहे, नारायणराव बोलतात. तसे सरूबाई आणि साहेबराव प्रश्न नजरेने एकमेकाकडे पाहतात. तुला काय बोलायचं आहे का? स्पष्ट बोलशील, साहेबराव प्रश्नार्थ नजरेने पाहतच नारायणरावांना विचारतात. ठीक आहे, आमची बहीण राणीबाई हिचा एकुलता एक मुलगा आणि माझा भाचा, तुला तर माहिती असेलच, नारायणराव साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखत म्हणतात. हो, तो मुंबईला राहतो तोच ना, साहेबराव विचारतात. हो, अंश मोहिते. लक्ष्मीबाई म्हणजे त्यांच्या आजीसाहेब त्यांच्यासाठी एक चांगली मुलगी बघतायत आणि त्यांना आपली आरोही खूपच आवडलेली आहे, नारायणराव थोडं थांबून म्हणतात. काय? त्यांनी कधी बघितलं आरोहीला? साहेबराव आश्चर्यचकित होऊन म्हणतात. मला त्यांचा कॉल आला होता कालच. आमच्या माधवीच्या लग्नामध्ये त्यांनी आरोहीला बघितलं आहे आणि आपली आरोही काय कमी आहे का? त्यांना बघता क्षणी ती पसंत पडली होती, नारायणराव हसत बोलतात. खरंच सोन्यासारखं भाग्य घेऊन जन्मली माझी लेक. तेव्हाच तर एवढ्या मोठ्या घरात तिच्यासाठी मागणी आली, सरूबाई खुश होऊन बोलतात. हे बघा, हा आहे मुलगा. नारायणराव फोनमध्ये असलेला अंशचा फोटो साहेबरावांना आणि सरूबाईंना दाखवतात. मुलगा देखणा आहे खरोखर, दोघांची जोडीही शोभेल, साहेबराव फोटो बघून बोलतात. हो, म्हणून तर आम्ही स्वतः आलोय, नारायणराव हसत म्हणतात. पण मुलीला एकदा विचारायला हवं, तिला आवडलं तर आमची काहीच अडचण नाही. एवढ्या चांगल्या घरात आमची मुलगी जाईल याचा आम्हाला आनंदच होईल. बाकी शेवटी तिचं नशीब, साहेबराव थोडा विचार करूनच बोलतात. हो, तू एक काम कर, आरोहीला तू लवकरात लवकर बोलवून घे, मग आपण बोलू पुढचं काय आहे ती, नारायणराव म्हणतात.
अरे पण तुला माहिती आहे ना, तिला आता 15 दिवस झाले आहेत मुंबईला जाऊन. लगेच कसं बोलवायचं, साहेबराव म्हणतात. ओ हो, तिला बोलवून घ्या. बघू तर आपण, चांगलं स्थळ आले. तिथे जमलं तर पोरीचं नशीब उजळेल बघा, सरूबाई साहेबरावांना म्हणतात. वहिनी बरोबर बोलताय, साहेबराव म्हणतात. तुझी मुलगी म्हणजे माझी मुलगी. तिचं चांगलं व्हावं असं मलाही वाटतं. लक्ष्मीबाई स्वतःच्या येण्यावर होत्या, पण ती बोलले त्यांना की मी पाहिले बोलतो म्हणून मी आले नाही. नारायणराव म्हणतात, ठीक आहे, मी तिला 2-3 दिवसामध्येच बोलवून घेतो. बघू मग पुढचं काय होतंय ते. सरू सर्वासाठी तोंड गोड करायला मिठाई घेऊन येते. साहेबराव हसत बोलतात. तशा सरूबाई स्वयंपाकघरात जाऊन मिठाई घेऊन येतात आणि सर्वांचं तोंड गोड करून पुन्हा गप्पा मारत बसतात. नारायणराव साहेबरावांशी आरोही आणि अंशच्या लग्नाच्या विषयी बोलतात. साहेबरावला अंश पसंत करतो. आज रविवार होता. एका भल्या मोठ्या राजशाही महालामध्ये आज सकाळी सकाळी सर्व खूपच गडबडीत दिसत होते. सर्व ज्याच्या त्याच्या कामात होते. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सर्व काही सजवलं गेलं होतं. कोणता तरी मोठा सणवार असावा अशा प्रकारे सर्व सजवलेलं होतं. एका आलिशान रूममध्ये एक व्यक्ती बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. त्याची रूम भली मोठी होती. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वस्तू सजवलेल्या होत्या. तेवढ्यात रूमचा दरवाजा कोणीतरी वाजवतो आणि त्या व्यक्तीच्या कपाळावर आट्या जमा झाल्या. एरवी तो कधीच घरी नसायचा आणि असला तरी तो रूमच्या बाहेरही निघत नव्हता. हॅपी बर्थडे. पूर्ण मोहिते फॅमिली एक साथ ओरडत म्हणतात. अंशची आई राणीबाई, बाबा प्रतापराव, आजी लक्ष्मीबाई, आजोबा केशवराव सर्व खूपच खुश होते. अंश अजूनही शांत होता, पण त्याला घाम फुटला होता. तेवढ्यात तिथे काम करत असलेल्या 2 नोकरांनी भला मोठा केक टेबलवर आणून ठेवला. आता मात्र अंशचे डोळे बघत होते. काही क्षणातच केकचा टेबल पालथा झाला. कुणालाच काही कळत नव्हतं काय झालं ते. अंशराव, केशवराव, आबासाहेब गरजले. आबासाहेब, आम्हाला आमचा वाढदिवस अजिबात साजरा करायचा नाही. तुम्ही प्लीज आम्हाला फोर्स करू नका. अंश दोन्ही हाताने डोकं जाम पकडून बोलतो. अंश बाळा, तुम्ही झालं गेलं ते विसरून पुढे कधी जाणार आहे? आता पूर्ण वर्ष झालं त्या गोष्टीला. तुम्ही केव्हापर्यंत तुम्ही न केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा देणार आहात स्वतःला? राणीबाई म्हणतात. अंशच्या आई अंशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, आईसाहेब, आमच्या मनावरून हे ओझं कधीच हलकं होणार नाही. तुम्ही जा प्लीज. अंश हात जोडत म्हणतो. त्याचे हातपाय आता थरथर कापतात. अंश बाळा, राणीबाई केविलवाण्या स्वरात म्हणतात. प्लीज. अंश जवळजवळ ओरडतच म्हणतो. तसे सर्वजण घरातून बाहेर निघून जातात. अंश पटकन जवळ असलेल्या ड्रॉवरमध्ये गोळ्यांची एक डब्बी काढतो. त्यातून एक गोळी तोंडात टाकून पटकन पाणी पिऊन तसाच बेडवर पडतो. बाहेर येऊन लक्ष्मीबाईंनी सजावटीचं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व सजावट काढून टाका असा हुकूम देतात आणि सर्व मोहिते फॅमिली विचार करत खाली हॉलमध्ये बसते. आईसाहेब, बघा ना, आमच्या एकुलत्या एक मुलाचे काय हाल झालेत. तुम्ही काही करा ना. त्यांनी स्वतःला नुसतं कामात वाहून नेले. आम्हाला त्याची खूप काळजी वाटते. आता स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. शांतता भंग करून राणीबाई गालावर ओघळलेल्या अश्रू पुसत म्हणतात. लक्ष्मीबाई अजूनही या धक्क्यातून निघाल्या नव्हत्या. राणीबाई, आता तुम्ही स्वतःला सावरायला हवं. आम्हालाही आमच्या नातवाची काळजी आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी योग्य ते नक्की करू. काहीतरी विचार करत लक्ष्मीबाई बोलतात. आबासाहेब, आम्हाला असं वाटतं की आपण एखादी चांगली मुलगी बघून अंशचं लग्न करून टाकूया. प्रतापराव म्हणतात. हो, आम्ही तोच विचार करत होतो. काहीतरी विचार करत केशवराव म्हणतात. पण त्यांना लग्नासाठी मनावेल कोण? हे तर लग्नासाठी साफ नकार देत आहेत आणि जर ते तयार नाही झाले तर कसं करायचं? राणीबाई म्हणतात. ते बघू. तसं आम्ही आमच्या नातवासाठी मुलगी बघून ठेवली आहे आणि ते नाही बोलणार. लक्ष्मीबाई बोलल्या तसं सर्व प्रश्न नजरेने त्यांच्याकडे बघायला लागले. लक्ष्मीबाई, तुम्ही आम्हाला याबद्दल पहिले कल्पना दिली नाही आणि तुम्हाला कसं माहिती? अंश हो बोलेलच लग्नाला. केशवराव त्याच्या कडक आवाजात म्हणतात. आम्ही सर्व चौकशी करून मग तुम्हाला कळवावं असा विचार करत होतो.
आणि आमच्या नातवाला जी मुलगी आवडली आहे आम्ही त्याच मुलीच्या घरी मागणी टाकली आहे. लक्ष्मीबाई केशवरावांकडे बघत म्हणतात. तसे सर्व पुन्हा त्यांच्याकडे बघतात. ठीक आहे, तुम्हाला आवडली म्हणजे चांगलीच असणार, यात काहीच शंका नाही. पण अंशरावांना कोणती मुलगी आवडली आहे आणि ते तुम्हाला कसं कळलं? केशवराव बोलतात. ते महत्त्वाचं नाही. आम्ही तुम्हाला सर्व सांगू सविस्तर, पण आता नाही. असं बोलत लक्ष्मीबाई लगेच एक नंबर डायल करतात. हॅलो, बोला ना आत्यासाहेब. समोरून एक व्यक्ती खूपच छान आवाजात बोलतो. नारायणराव, आम्ही तुम्हाला काही काम सांगितलं होतं, काय झालं त्याचं? लक्ष्मीबाई त्यांच्या कडक आवाजात म्हणतात. आत्यासाहेब, आम्ही साहेबरावांच्या वाड्यावर कालच गेलो होतो. नारायणराव म्हणाले. काय बोलले साहेबराव? लक्ष्मीबाई म्हणतात. साहेबरावांना तर आपला अंश आवडला आहे. पण बोलता बोलता नारायणराव थांबले. हो, तसा आमचा नातू आहेच तसा. पण काय? लक्ष्मीबाई म्हणतात. पण आरोही अजून शिकत आहे. तिने अजून लग्नाचा विचार केला नाही. तिने जर होकार दिला तर आपण बघू पुढं, असं साहेबराव म्हणतात. नारायणराव बोलतात. नारायणराव, तीच मुलगी आम्हाला मोहितेंची सून म्हणून हवी आहे. कसं काय ते तुम्ही बघून घ्या. आमच्या अंशला तीच आवडली आहे. तुम्ही कसंही करून तिला लग्नासाठी तयार करा. लक्ष्मीबाई म्हणतात. ठीक आहे आत्यासाहेब, आम्ही बघतो. नारायणराव